हा बघ ना विक्रांत ग मस्करी करतोय माझी. म्हणतोय लग्न नाही करणार, लग्न नाही होऊ शकत. सांग ना याला. जीजू काय तुम्ही पण का का त्रास देताय आमच्या मैत्रिणीला? अगं पूजा, त्रास देत नाहीयेत ते, सारिकाची मजा बघतायत हो ना. जीजू अशी थट्टा मस्करी नाही करायची. हो आणि जीजू आमची ना सगळी तयारी झाली. तुम्ही कुठल्या गाण्यावर डान्स करणार आहात? जीजू लक्षात ठेवा स्पर्धा सारिकाशी आहे. ए तुम्ही दोघं कपल डान्स करा ना, किती मस्त वाटेल ना. हो मग एक काम करूया, ह्यांचे ना मस्त कपल फोटोज काढूया. हा बेस्ट आयडिया. चला फोटोज काढूया. बसा ना तुम्ही इकडे, मस्त फोटोज काढूया. अहो नको काय नको, बसा बरं तुम्ही. ऐका माझं प्लीज, हे सगळं करू नका. काय नको जीजू, फोटोज तर काढतेय ना. सारिका जवळ बस बरं. थांबवा हे सगळं. हे काय विक्रांत थांबवा. हे बघ आपलं प्री वेडिंग शूट पण नाही झालंय. अरे काहीतरी फोटोज हवेत ना. काढू दे त्यांना फोटो. एक काढा ग. स्माइल. एक मिनिट. आता ना जीजू तुम्ही सारिकाच्या खांद्यावर हात ठेवा. तो नाही ठेवणार. एक मिनिट. स्माइल. आता ना आता पोज बदला. हा एक मिनिट. हा क्यूट. बघा इकडे. हे बघा कसे आले. मस्त आलेत फोटो. किती गोड आलेत. सारिका किती खुश दिसतीये ना. जीजू आमच्या सारिकाला नेहमी खुश ठेवा, तिला अजिबात त्रास नाही द्यायचा. हा मला माहितीये ना तो खूप खुश ठेवणार आहे मला. विक्रांत सांग त्यांना तू किती प्रेम करतोस माझ्यावर. सांग त्यांना तू काय काय करू शकतोस माझ्यासाठी. बघा प्रिया, अजून लग्न झालं पण नाहीये आणि आत्तापासूनच नवऱ्याची बाजू घेतीये. ए असं काही नाही. हा प्लीज. जीजू सांगा ना, तुम्ही सारिकासाठी काय काय करू शकता? ए तुम्ही दोघं फिरायला कुठे जाणार आहात? हो विक्रांत, आपण फिरायला कुठे जायचं हे ठरवलंच नाही. अरे सांग ना कुठे जायचं हनीमूनला. जीजू तुम्ही पॅरिसला जाता का किंवा न्यूयॉर्क? बेस्ट. स्वित्झर्लंड. सारिका अवघड आहे तुझं. अगं विक्रांत जीजू काहीच बोलत नाहीत. असं काही नाहीये. हे बघा तो बोलतो. आत्ता तुमच्या समोर लाजतोय, माझ्याशी खूप बोलतो. हो की नाही विक्रांत? बरं आम्हाला सांगा की तुमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली? तुम्ही लहानपणीपासून फ्रेंड्स होतात ना? प्लीज मला जाऊ द्या, माझी आई वाट बघत असेल. जीजू आता आई नाही करायचा, आता फक्त सारिका करायचं. एक मिनिट थांबा. बास झाला. बास झालं. नाही ऍक्च्युली जाऊ दे त्याला खाली. मी पण जाते. मला पण सासूबाईंशी बोलायचंय. चल. बरं मला सांग, सासूबाईंनी नक्की काय काय ठरवलंय रे? कधीपर्यंत हे नाटक सुरू ठेवायचंय? तिच्या बाबांनी काय सांगितलंय माहित नाहीये का तुम्हाला? जोपर्यंत ती पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत आपल्याला तिच्याच कलानी खाव्या लागणार आहे. यार पण तुम्ही बघितलं नाही का, तो विक्रांत ना अजिबात इंटरेस्टेड नाहीये. जबरदस्तीने बसवल्यासारखा होता इथे. आणि किती दिवस लपून राहणार आहे हे? कधी ना कधी कळणारच आहे ना सारिकाला की विक्रांतला ती आवडत नाही.
तो तिच्याशी अजिबात लग्न करणार नाहीये. एक मिनिट. तिला हे सगळं खरं कळावं म्हणून मुद्दाम विक्रांतला बोलवलं नसेल ना तिच्या पप्पांनी. पण ते असं का करतील? त्यांना माहिती नाहीये का खरं काय हे समजल्यावर ना भडका उडणार. मला तर वाटतंय ना की या खोट्या खोट्या खेळाचाच तिला जास्त त्रास होईल. खरं माहिती असलेलं ना कधीही चांगलंय. आणि तिला त्रास होईल त्याचं काय? आयुष्यभर खोट्या जगात राहण्यापेक्षा ना आत्ता झालेला त्रास केव्हाही चांगला आहे. बघितलं, अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय. हो ना, म्हणून तर दृष्ट काढतीये. आई, हे सगळं काय चाललंय? तू जरा शांत राहतोस का? अरे विक्रांत, असं काय करतोयस? मम्माने दृष्ट काढली ना आपली. काही लोकांची नजर असते वाईट, त्यामुळे दृष्ट काढलेली बरी नाही का? मी आलेच. या बसा ना. हो, चल विक्रांत. हा विक्रांत, हे बघ आमचं सगळं प्लॅनिंग झालंय. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि आता मी तुझी होणारी बायको आहे ना, त्यामुळे मी तुला कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ देणार नाहीये. ओके, डोंट वरी, सगळं छान होणार. सारिका, एक मिनिट. आई, मला तुझ्याशी बोलायचं. 1 मिनिट ये. विक्रांत, अरे आई प्लीज. हे सगळं काय चाललंय? तू जरा शांत राहतोस का? मी घरी जाऊन सगळं सांगते तुला. आता इथे एक शब्द बोलू नकोस. सारिका आजारी आहे, तेव्हा तिच्या मनासारखं आपल्याला वागायलाच पाहिजे. अरे त्याच्यामुळे तिला बरं वाटणार आहे. कळत नाहीये का? तू एवढंही करू शकत नाहीस का तिच्यासाठी? जरा ना बोला हो म्हणायला शिक. क्रांत, च्या बाजूला जाऊन बस. मम्मा, आमचा एक फोटो काढ ना. शुअर. विक्रांत स्माईल. विक्रांत स्माइल. मस्त, खूप छान फोटो आलाय. पप्पा ऐका ना, तुम्ही आपल्या सगळ्यांचा एक फॅमिली सेल्फी काढाय. ठीक आहे, या. विक्रांत घे ना. या सगळे जवळ. स्माइल. वाव, किती गोड ना फोटो. हे बघ. येतो आम्ही. ठीक आहे. विक्रांत, तू इथे आलास, सारिकाला भेटलास, बरं वाटलं. पप्पा, माझा होणारा नवरा आहे तो मला भेटायला येणार नाही का? अगं हो, मी फक्त थँक्यू म्हणतोय. वहिनी, जे ठरलंय त्याप्रमाणेच करूया आपण सगळं. हो, मी पण तयारीला लागते. तयारीला लागाच. वेळ कुठे आहे? तुमची ना खरं सांगू का, काहीही तयारी झाली नाहीये. विक्रांत, मला सांग, तू कपडे घेतलेस का? प्रत्येक इव्हेंटला मला वेगळे कपडे हवेत. घेतलेस कपडे नाही ना? तू ना आयत्या वेळी गोंधळ घालणार आहेस बघ. नाही करणार गोंधळ. नक्की ना? करतो मी सगळं नीट. विक्रांत, बाय. येतो आम्ही. येतो. चल.
किती गोड आहे ना विक्रांत. फक्त मला भेटायला म्हणून इथे आला. तुम्हाला माहितीये का, मी त्याला आमचा डान्स पण दाखवणार होते, पण म्हणलं जाऊ दे, लग्नातच बघेल तो. बरं, माझ्या मैत्रिणी वाट बघत असतील, अजून खूप बारीक सारीक कामं राहिलेत. मी आलेच हा. अहो सगळं नीट होईल ना हो ठरल्यासारखं. तुम्ही ना नूतन वैलींकडून काहीतरी शिका. त्या बघा किती ठाम होत्या आणि तुम्ही अजूनही घाबरलेल्याच आहात. काहीही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे नीट पार पडतील. इतका मोठा प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही मला आत्ता सांगताय. 2 दिवस काम थांबलं होतं आणि मला कोणी काहीच सांगितलं नाही. अरे स्टील सिमेंट सगळं मटेरियल काहीच पोहोचलं नाही आहे साईटवर. याआधी एकाही कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये असं झालेलं नाहीये. आपल्या कंपनीचं रेप्युटेशन माहिती आहे ना तुम्हाला. आपण आपलं काम नेहमी वेळेच्या आधी पूर्ण करतो आणि सप्लायरशी कॉन्टॅक्ट करण्याची जबाबदारी तुझी होती ना. हो सर. मग मला इन्फॉर्म का नाही केलं. सर मी सप्लायर्सना रोज फोन करतो, रोज एकच उत्तर येतं की डिलिव्हरी उद्या होईल. ते आपले नेहमीचे आहेत म्हणून. म्हणून काय, नवीन असो किंवा जुना, डिलिव्हरी वेळेवर व्हायला पाहिजे हा आपला नियम आहे. आणि नेहमीच आहे म्हणून काय लाड करायचे त्याचे. ऍडव्हान्स पेमेंट देऊन पण डिलिव्हरी वेळेवर होत नाहीये तर सप्लायर चेंज करा. ज्या रेट्सने मिळेल त्या रेट्सने घ्या, पण काम थांबलं नाही पाहिजे. प्रोजेक्ट 7 दिवस डिले होईल. 7 दिवस. तुमचं ना कोणाचंच लक्ष नाही आहे कामाकडे. फक्त एसी ऑफिस मध्ये बसायचं आणि गप्पा मारायच्या. नसेल जमत ना काम तर राजीनामा द्या. आता उभे का आहात, निघा. तुला वेगळ्या भाषेत सांगू सर. ते काय आता काहीतरी नवीन कारण असेल ना तुझ्याकडे. विजय मला काही ऐकायचं नाही. गेट आउट. कशी आहे ग सारिका? यालाच विचार. यांनी हे दिवे लावले नसते ना तर हे काही घडलंच नसतं. आजी, सारिका एका वेगळ्याच जगात आहे. म्हणजे तुला सांगू का, मी फिल्म्समध्ये असं होताना बघितलंय की एखादा माणूस कायम त्याच्याच कल्पनेतल्या जगात वावरत असतो, पण खऱ्या आयुष्यात मी हे पहिल्यांदाच बघतोय. सारिका तिच्याच जगात रमली आहे. अगं ती माझा हात धरून मला घेऊन गेली. तिची ती सगळी तयारी बघून खरंच असं वाटलं की तिचं लग्न आहे. आजी, मला भीती वाटली ग. त्यात ती मला सोडेच ना. तिच्या त्या मैत्रिणी पण मला जिजू म्हणत होत्या. बघ ना, त्या का अशा वागत होत्या. त्यांना तर काही झालं नाही ना. आणि आई पण तिकडे अशी वागत होती की जसं काही आमचं लग्न होणार आहे. तिच्या आईने आमची दृष्ट काय काढली. आई मला सारिकाच्या बाजूला काय बसवत होती. विक्रांत, अरे तुला समजतंय का? अरे तिला बरं नाहीये आणि आता जर तिला सगळं सत्य कळलं ना तर ती कोलमडून जाईल. अरे तिला जर असं वाटतंय की तिचं तुझ्याशी लग्न होणार आहे तर थोडे दिवस आपण तिच्या कलांनी वागलं तर काय हरकत आहे विक्रांत. कदाचित ती त्याच्यातून सावरेल, बरी होईल. मला असं वाटतं की तिला आधी बरं होऊ देत, मग खरं काय ते सांगू ना आपण तिला. नूतन, मलाही वाटतंय ग तिला भेटून यावं. मी असं करते, पुढच्या वेळेला वेदांत जाईल ना तेव्हा जाते भेटायला. आई, तू खरंच जाऊन भेटून ये तिला. तिला बघ, म्हणजे तुला कळेल तिची काय अवस्था झाली आहे ते.
तुम्ही बसा, मी आलेच. जी बघ ना हे काय झालंय. या सगळ्यामध्ये ना आई लग्न लावून टाकेल माझं सारिकाशी. मला नाही करायचं तिच्याशी लग्न. विक्रांत, आधी शांत हो बरं. आणि हे बघ, हे सारखे जे लग्नाचे विचार डोक्यात येत आहेत ना, ते आधी काढून टाक. अरे काहीतरी वेगळा विचार कर, कामाचा विचार कर, काहीतरी तर वेगळं कर. आणि तुझ्या लक्षात येतंय का, हे जे काय सगळं झालंय ना, हे तुझ्या उतावीळपणामुळे झालंय आणि नूतनच्या हट्टीपणामुळे. आता बघूया यातनं काही मार्ग निघू शकतोय का ते. कम इन. दादा, आम्ही घरी जायला निघालोय. तू येतोयस ना? म्हणजे तू जसं म्हणाला होतास म्हणून. ऍक्च्युली मला जायचं होतं पण नाही जमणार. का? काय झालं? अगं कम इन. काय झालं सर? काही प्रॉब्लेम आहे का? मला बाहेर कळलं तुम्ही चिडला आहात म्हणून. तो श्रीपाद तर रडत होता. हे चांगलं आहे. आधी चुका करा आणि मग रडत बसा. मला कळत नाही हे लोक स्वतःवर रडण्याची वेळच कशाला आणतात. हो सर, पण झालं काय? म्हणजे स्टाफ मध्ये पण कोणी काही सांगत नाहीये. ते कसे बोलते? चूक त्यांचीच आहे ना. अरे काय झालं ते तरी सांग. तर कसं सांगू तुम्हाला. ऍक्च्युली खूप टेक्निकल आहे सगळं. म्हणजे सप्लायर्सला ऍडव्हान्स पेमेंट केलंय आणि ती अमाऊंट खूप मोठी आहे. 2800 करोड. डिलिव्हरी 3 दिवसाआधी झाली पाहिजे होती, पण ते सप्लायर्स म्हणतात की त्यांच्याकडे मटेरियल पोहोचलंच नाहीये. तर डिलिव्हरी कशी करणार? आज होईल उद्या होईल म्हणून स्टाफने मला काहीच सांगितलं नाही. आणि आता या सगळ्या गोंधळामुळे डिलिव्हरी डेट 7 दिवस पुढे गेली. पण तरी कॉन्ट्रॅक्टची डेट अजून क्रॉस झाली नाही. पण मी नेहमी 10-15 दिवस आधीच काम पूर्ण करतो. सर मग आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? आता मला 2 दिवस आधी पुणे, मुंबई, हिमाचल आणि मग चंदीगडला जावं लागेल हे सगळं ऑर्गनाईज करायला. पण त्या 2 दिवसात इथली कामं पेंडिंग राहतील आणि म्हणून ना वैतागलोय मी. चिडचिड होते माझी. वेदांत, तू आधी तुझ्या कामाचं बघ, नंतर कधीतरी ये घरी सारिकाला भेटायला. एक्झॅक्टली, नंतर कधीतरी ये खरंच. पण आता तू शांत हो हा, अजिबात रागवू नकोस. होईल सगळं नीट. शांत राहतो. बरं मग आम्ही येतो. बाय. चिडू नको, शांत हो. जो येतो तो सल्ला देऊन जातो. अमूल्य मॅडम, तुमच्याकडे आहे का काही मोफत सल्ला? असेल तर द्या. नाही सर, मी काय सल्ला देणार तुम्हाला? म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये परफेक्ट आहात. तुम्हाला तुमचं काम चांगलंच माहिती आहे. ते मी फक्त हे सांगायला आले होते की मी निघते आता. ठीक आहे जा. अमूल्य, मला एक विचारायचं होतं. तुला काय वाटतं, सारिकाला खरंच काहीतरी झालंय का नेहमीसारखं नाटक करते? कारण मला तिच्यावर विश्वास नाहीये. माझा पण तिच्यावर विश्वास नाहीये. आणि सुरुवातीला मला पण ही शंका आली होती. पण जेव्हा मी तिला भेटले ना, मला सुद्धा कळलं की ती खरंच एका काल्पनिक विश्वात रमली.
इनफॅक्ट तिची जी औषधं जी इंजेक्शन सुरू आहेत ना ती अण्णांनी तपासली. त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की सारिकाची केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्याला तिची काळजी घ्यावी लागेल, जपावं लागेल ते. हे सगळं व्हायला नको होतं. भेटेन मी तिला, नक्की भेटेन. फक्त माझं हे काम आटोक्यात आलं पाहिजे. हम्म.